माझ्या जीवनाचं माझ्या जीवनाचं जीवनाचं झालं या माझ्या नाहीतर त्यांच्या विचारांची कीर्ती त्यांच्या लेखणीचा प्रभाव म्हणून म्हणायचं आहे वालू आई पोटी जन्मलं बाळ वालू आई पोटी जन्मलं बाळ निज रूढीचा कर्दन काळ वालू आई पोटी जन्मलं बाळ वालू आई पोटी जन्मलं बाळ निच रूढीचा कर्दन काळ बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्था सोलापूर DK बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे। वालू आई पोटी जन्मलं बाळ निच रूढीचा कर्दन काळ निच रूढीचा कर्दन काळ निच रूढीचा कर्दन काळ विठालाच लावले काळ अरे आमच्या सावलीचा विचार हवा या लोकांना पण आज ज्यांना ज्यांना आमचा विचार झाला त्यांच्याच पुरी आमच्या घरात चुना म्हणून नांदत आहेत हा बदल अण्णाभाऊने केला व त्यांच्या लेखणीने केला म्हणून सांगणं वालू आई पोटी जन्मलं बाळ निच रूढीचा कर्दन काळ निच रूढीचा कर्दन काळ निच रूढीचा कर्दन काळ विठालाच लावले काळ विठालाच लावले काळ अत्याचाराला लावलाय काळ अत्याचाराला लावलाय काळ अत्याचाराला लावलाय काळ गेली घडी वर्षी मान आता वंशावली मान गेली घडी वर्षी झाले आता वंशावली मान माझ्या जीवनात आता वंशावली ती मान माझ्या जीवनाचं जीवनाचं झालंय माझ्या जीवनाचं झालं या सोनं जीवनाचं झालं या सोनं माझ्या जीवनाचं झालं या सोनं काय गेलं काय झालं अण्णाभाऊंच्यामुळं काय झालं आली दारात बसाया गाडी आली दारात बसाया गाडी झाली छपराची नवीन माळी झाली छपराची नवीन माळी झाली छपराची नवीन माळी अरे खायला पोटभर तुकडा मिळाला नाही आणि अंगाला अंगभर कपडा मिळाला नाही पण आज
छपराची 15 मजली माळी, झाली छपराची 15 मजली माडी, झाली छपराची 15 मजली माडी. नव्हतं नेसाया साधं ते लुगड. हे भगिनी सांगते काय नव्हतं नेसाया साधं ते लुगड. लागले नेसाया फॅशन साडी, लागले नेसाया फॅशन साडी, लागले नेसाया फॅशन साडी. गेलं कथीला चालेल साई सांगितलं पैंजण. गेलं कथीला चालेल साई सांगितलं पैंजण. हाती आलं हाती हजाराचं आलं या नान. हाती आलं या हजाराचं नान. विजयभाई अडसुळे, विजय भाऊ आदरणीय आमचे बंधू विजय भाऊ अडसुळे यांनी भेट दिलेले 100 रुपये आभार धन्यवाद. असे विजय भाऊ अडसुळे यांनी पुन्हा एकदा 100 रुपये दिले. त्याचं काय बोलायचं? माझ्या जीवनाचं झालं या सोन, माझ्या जीवनाचं झालं या सोन, माझ्या जीवनाचं झालं या सोन. शेवटी सांगणं काय अण्णाभाऊंचा संदेश काय शेवटी ऐका. अरे सदलित भाऊ, अण्णाभाऊंनी सांगितलं जग बदल घालून निघावं. सांगून गेले मला भीमराव. हा शब्द आम्ही पाळला पाहिजे, आम्ही त्या विचारानं चाललं पाहिजे. म्हणून कवी लिहितात काय, आम्ही सारे सदलित भाऊ, आम्ही सारे सदलित भाऊ. चला एका दिलाने राहू, चला एका दिलाने राहू, चला एका दिलाने राहू. ठेव बाजूला विसंगवाद, ठेव बाजूला विसंगवाद. आता एका ताटात जेवू, आता एका ताटात जेवू, आता एका ताटात जेवू. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी जे अण्णाभाऊंनी आम्हाला विचार केले ते पुढे नेण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. आपल्या भवितव्यासाठी बांधू रेशवाच्या गाठी, आपल्या भवितव्यासाठी बांधू रेशवाच्या गाठी. एक असा प्रकाश, चालू एक प्रकाशाचं पाणी. अण्णाभाऊंनी तुम्हा आम्हाला प्रकाश दिला हो. कशा प्रकाश दिला अण्णाभाऊंनी? हालेजनचा दिला, लाईटचा दिला, सगळा काय दिला, पण ज्ञानाचा प्रकाश दिला अण्णाभाऊंनी तुम्हा आम्हाला. म्हणून आपल्या भवितव्यासाठी बांधू रेशवाच्या गाठी, आपल्या भवितव्यासाठी बांधू रेशवाच्या गाठी. एक प्रकाश पान, साळू एक प्रकाश पान. माझ्या जीवनाचं
यानंतर